हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप मजेतच असाल. गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. चला आजची नवीन रेसिपी बघूया. आज लहान मुलांची एकदम फेवरेट रेसिपी आहे, ती म्हणजे व्हॅनिला केक. सो लेट्स स्टार्ट. इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. ह्याच्यात आपण आधी सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया. आपण जो केक बनवणार आहोत तो विदाऊट एग असणार आहे, म्हणजे व्हेजिटेरियन. सो चालू करूया आपण. इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. 1.5 वाटी मैद्यासाठी इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा वाटी दही मी ॲड केलं आहे. 1 टीस्पून मी बेकिंग पावडर ॲड केली आहे. बेकिंग पावडरनंतर मी चिमूटभर खायचा सोडा असतो तो ॲड केला आहे. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध ॲड केलेलं आहे आणि 4 मोठे चमचे तेल ॲड केलं आहे. तुम्हाला जर तेल अवॉइड करायचं असेल तर तुम्ही बटरही ॲड करू शकता. आता हे सगळं आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ह्यात कुठेही अंडं ॲड केलेलं नाही आहे. त्यामुळे जे व्हेजिटेरियन आहेत ते ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. आता हे आपण विस्कने चांगलं फेटून घेऊया. फेटताना हे एका डायरेक्शनमध्येच फेटायचं आहे आपल्याला. ह्यातले जे लम्प्स आहेत ते सगळे आपल्याला मोकळे करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. त्यामुळे अगदी छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम स्मूथ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला लम्प्स ह्याच्यात भेटले नाही पाहिजेत, नाहीतर तो बेक करताना तर केक खराब होऊ शकतो. आता मी ह्याच्यामध्ये सिरप टाकला आहे, चॉकलेट सिरप. ज्यांना चॉकलेटचं फ्लेवर आवडत असेल त्याने टाकावे, अदरवाईज नाही टाकलं तरी ओके. तुम्ही बघू शकता किती स्मूथ बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता ह्यात मी ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुकडेही करून टाकू शकता. अगदी झटपट तयार होतो हा केक. फक्त एक बेकिंग पावडर तुम्हाला बाहेरून आणावी लागेल, बाकी सगळ्या गोष्टी तर आपल्या घरात अवेलेबल असतातच. आता मी ह्या टोपात बनवणार आहे आणि हा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे. सो ह्या टोपाला मी मैद्याचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. फायनली बॅटरमध्ये मी थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकला आहे, कारण मी बोलताना बोलले होते की व्हॅनिला केक आपण बनवणार आहोत. सो तो इसेन्स मी ह्याच्यात टाकलेला आहे. त्याचा स्मेल अगदी छान ह्याला लागतो. त्याच्यानंतर हे टोपामध्ये मी आता बॅटर ओतून घेतलं आहे. ग्रीस करताना काय करायचं आहे, थोडं तेल लावायचं आहे आणि थोडा मैदा त्यात शिंपडून घ्यायचा आहे, म्हणजे केक काढताना तो चिकटणार नाही. आता हे बॅटर परफेक्टली मी टोपात ओतून घेतलेलं आहे. बॅटर थोडं डॅप करून आपल्याला त्यातले बबल सगळे काढून घ्यायचे आहेत. आता हे वरून मी थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले आहेत. हा कुकर मी आता गरम करत ठेवला आहे. कुकरमधलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि एक जाळी ठेवलेली आहे. तुम्ही हवं तर खाली मीठही टाकू शकता. ओव्हनमध्ये करताना जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो तसंच आपल्याला कुकर आधी चांगला गरम करून घ्यायचा आहे. आता हे भांडं मी कुकरमध्ये ठेवत आहे. लक्षात ठेवा खाली पाणी असता कामा नये. पूर्ण क्लिअर हवा तुमचा कुकर. त्याच्यानंतर कुकरचं जे झाकण आहे त्याची मी शिटी काढून घेतलेली आहे आणि कुकरच्या झाकणाला जो रब्बर असतो बाजूला तो मी काढून घेतलेला आहे. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कुकरच्या झाकणाचा रब्बर आणि शिटी दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मी हे झाकण लावून कुकर बंद करून घेते. पहिली 5 मिनटं मी मोठ्या गॅसवर ठेवणार आहे. त्याच्यानंतर 25 ते 30 मिनटं मी मीडियम फ्लेमवर हा आता शिजवत ठेवणार आहे. आता हे कुकरचं झाकण आपण व्यवस्थित लावून 25 ते 30 मिनटं ठेवून देऊया. 20 मिनटानंतर मी चेक करून बघेन झालं आहे की नाही किंवा कितपत झालं आहे. पण ह्याला हार्डली 35 मिनटं तरी लागतात. आता मी हे पाऊण तासानंतर बरोबर गॅस बंद करून टोप बाहेर काढलेला आहे. तुम्ही बघू शकता केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. आता मी ह्यात सुरी घालून बघते. जर सुरीला काही चिकटून आलं नाही म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झाला आहे. तुम्ही बघू शकता हा केक परफेक्ट बेक झाला आहे. आता आपण हा काढून घेऊया. जर तुमचं प्रमाण सगळं व्यवस्थित असेल तर केक बेक करताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. फक्त प्रमाण तुमचं ॲक्युरेट असलं पाहिजे. आता हा आपण डिमोल्ड करून घेऊया केक. थंड असताना केलं तर थंड झाल्यावर केलं तर उत्तम. आता मी हा काढून घेते.
केक कुकरमधून बाहेर काढल्यावर एका ताटामध्ये थंड पाणी घेऊन त्यात तो तुम्ही टोप ठेवून द्या, म्हणजे तो केक डिमोल्ड व्हायला तुम्हाला लवकर मदत होईल. आता तुम्ही बघू शकता मी हा डिमोल्ड केलेला आहे. अगदी छान, कुठेही चिकटलेला नाही आहे. अगदी छान आपला हा केक तयार झालेला आहे. अगदी स्पॉन्जी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ आहे. सो तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. हेच जर तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्ये हवा असेल तर त्यात तुम्ही कोको पावडरही ॲड करू शकता. ह्यावरही आपण व्हिडिओ एकदा नक्की बनवू. सो आपला केक हा तयार आहे. लहान मुलांना तर खूप आवडतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.